काका आणि प्लस दरगड साहेब, केकडे साहेब आणि सर्व इथे जमलेले सभासद असतील, आपले कर्मचारी असतील, सर्वांचे मी 2020 तारखेचा जो आपला संस्थेचा डेटा आहे तो आपल्यासमोर प्रकट करत आहे. आजच्या मीटिंग मधील आपला पहिला विषय जो आहे की बाबा मागील 14/7/2019 रोजी जी आपली 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली 2019 रोजी जामकुणी मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेली होती. सदर सभेमध्ये 14/7/2018 रोजी 22/7 आणि त्या मीटिंग मधील आता जे मी प्रोसिडिंग वाचत आहे ते गेल्या संचालक मंडळ मीटिंग वार्षिक मीटिंगचे आहे. त्या मीटिंग मधील पहिला विषय होता सन 2018 वेळेचे होते. निधी 25 कोटी रुपयाचा, डिपॉझिट 571 कोटीचं होतं, कर्ज वाटप 357 कोटी, गुंतवणूक 249 कोटीची आणि नफा गेल्या वर्षी 5 कोटी 52 लाख रुपयाचा आपल्याला नफा झालेला होता. तो मीटिंगमध्ये दाखवण्यात आला आणि त्यास सर्वांची संमती घेण्यात आली. दुसरा विषय होता मान्य संचालक मंडळाच्या 18-19 मध्ये जो नफा झालेला आहे त्या नफा विभागीय परवानगी घेणे आणि लाभांश रहित करणे. गेल्या वर्षी जो आपल्याला 5 कोटी 52 लाखाचा 18-19 मध्ये 5 कोटी 52 लाखाचा नफा झालेला होता त्या नफ्याची विभागणी सर्वांसमोर वाचून दाखवण्यात आली आणि लाभांश जाहीर करण्यात आला. लाभांश 15% गेल्या वर्षी दिलेला होता आणि तो दुसऱ्या दिवशी लगेच सगळ्यांच्या खात्याला जमा करण्यात आलेला आहे. तिसरा विषय होता 19-20 करिता संचालक मंडळाने जो अंदाजपत्रकास मंजुरी घेणे. अंदाजपत्रकही वाचून दाखवण्यात आले आणि त्यास मंजुरी घेण्यात आली. सन 2017-18 मध्ये जे वैधानिक लेखा परीक्षण झालेलं होतं त्याची दोषपूर्तता अहवाल जो आपण सादर करतो डीआरकडे तोही सादर केल्याची तारीख सांगण्यात आली आणि त्यातही मंजुरी घेण्यात आली. पुढचा विषय होता 18-19 मध्ये झालेल्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालावर चर्चा करणे. 18-19 या सालामध्ये जो आपल्याला दरगड यांनी ऑडिट केलेलं होतं आणि जो रिपोर्ट सादर केलेला होता आपल्या पतसंस्थेच्या आदर्श निकषानुसार 0% एनपीए ही गोष्ट विचारात घेता 18-19 या सालामध्ये ऑडिट वर्ग अ वर्ग देण्यात आलेला होता आणि तोही सर्वांना वाचून दाखवून त्यातही संमती घेण्यात आली. पुढचा विषय होता सन 2019-20 या आर्थिक सालाकरता लेखा परीक्षकाची नेमणूक करणे. लेखा परीक्षकाची नेमणूक करण्याचे सर्व निर्णय पुढील जी आपली संचालक मंडळाची मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये घेण्यात यावे असे ठरवण्यात आले. आणि पुढचा विषय होता माननीय अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करणे. आयत्या वेळेच्या विषयामध्ये गेल्या मीटिंग मध्ये जे एमपीसीचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण ठेवलेला होता तो करण्यात आला. तसेच 10वी आणि 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क म्हणून पास झाले आहेत त्यांचाही सत्कार आपण गेल्या मीटिंग मध्ये केला. आता चालूचा जो आर्थिक वर्ष आहे या चालूच्या आर्थिक वर्षामधील ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून त्यास मंजूर घेण्याबाबत सन 2019-20 या आर्थिक सालामध्ये आता सध्या आपल्याला वसूल भांडवल 26 कोटी 11 लाख रुपयाचा आहे. इथं 146 कोटीने डिपॉझिट आपलं वाढलेलं आहे आणि कर्ज वाटप ही त्याप्रमाणे 65% झालेलं आहे. आता जो अहवाल तुमच्या समोर आहे त्या अहवालामध्ये पान नंबर 14, 15, 16, 17 मध्ये ताळेबंद आहे आणि पान नंबर 18, 19, 20, 21 मध्ये नफा तोटा पत्रक आहे. त्याच्यामध्ये गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा दोन्ही कंपॅरेटिव्ह ताळेबंद नफा तोटा पत्रक आहे आपल्यामध्ये. जे आता मी आकडे तुमच्या समोर ठेवलेले आहे ते सर्व आकडे त्या ताळेबंद नफा तोटा पत्रकामध्ये आहेत. हा ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक वाचून दाखवलेला आहे. मधील संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागीय मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे. 31/3/2020 या आर्थिक वर्षामध्ये सरकार कायद्यातील तरतुदीनुसार सर्व प्रकारच्या तरतुदी करून 7,61,12,172 रुपयाचा आपल्याला नफा झालेला आहे संस्थेला आणि ह्या नफ्याची विभागणी पान नंबर 6 वरती आपल्या अहवालामध्ये आहे. त्यामध्ये राखीव निधी नियमाप्रमाणे 25% 1,90,00,000 रुपयाचा आहे. नफ्याच्या 25% राखीव निधीला वर्ग करावा लागतो. लाभांश शिफारस आहे 3,22,00,000 रुपयाची जे की बाबा आता संचालक मंडळ जाहीर करेल. इमारत निधी 90 लाख रुपये, धर्मादाय निधी 30 लाख रुपये, संशयित पुढील निधी 15 लाख रुपये, संस्था विकास निधी 15 लाख, कार्यालय नूतनीकरण निधी 25 लाख झालेला आहे. त्या नफ्याची विभागणी याप्रमाणे करण्यात आलेली आहे. तो सांगली कोल्हापूरचा
पुराचा विषय होता, पूरग्रस्त होतं, त्यावेळेसही आपण मदत केलेली आहे. जो आपत्ग्रस्त निधी आता सध्या आपण 33 लाख रुपयाचा त्या नफ्यातून कोरोना विषय त्यासाठी काढून ठेवलेला आहे. लाभांश थोड्या वेळाने मान्य संचालक मंडळ जाहीर करेल. अहवालामध्ये ते शिफारस केलेला आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस त्यांचं पीक होईल त्यावेळेस ते जाहीर करतील. नफा विभागण्याला परवानगी मंजुरी आहे का? मंजुरी घेणे. 2020-21 साठी जे अंदाजपत्रक आपण तयार केलेलं आहे संस्थेसाठी ते पान नंबर 22 वरती आहे. जे अंदाज केलेला आहे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा झालेला आहे. पिकवेजन संख्या वाढल्यामुळे आणि घसारा संस्थेचा ऍसिड वाढल्यामुळे त्याच्यावरती घसारा वाढलेला आहे. हेड ऑफिससाठी जी जागा घेतलेली आहे त्याच्यावरती आपला जागेवरती घसारा वाढल्यामुळे घसारा वाढलेला आहे. अंदाजापेक्षा फक्त 2च खर्च एक्स्ट्रा झालेले आहेत. ते पाचचं आमचं जे आहे ते पान नंबर 22 वरती आहे. लेखा परीक्षण झालेलं आहे त्यामध्ये जे थोडेफार दोष असतात आपल्याला करायचे असते आणि ते आपण 6/8/2019 रोजी CDRला सादर केलेला आहे. पुढचा विषय घेऊ का? 7वा विषय 2019-20 मध्ये झालेल्या लेखा परीक्षणावर चर्चा करणे. 97व्या घटना दुरुस्तीनुसार शासनाच्या पॅनलवरील CA DO दरगड अँड कंपनी या सरांनी आपले ऑडिट केलेले आहे आणि ऑडिट करून संस्थेकडे अहवाल सादर केलेला आहे. 600 मार्काच्या गुणांकानुसार संस्थेला वर्ग मिळालेला आहे 2019-20 सरासाठी. त्याचा रिपोर्ट पान नंबर 23 आणि 24 वरती अहवालामध्ये आपण जोडलेला आहे. जो दरगड सरांनी रिपोर्ट दिलेला आहे तर तो अहवाल पाठीमागे जोडलेला आहे. तो पुढचा विषय 8वा विषय 2020-21 सालाकरता अंतर्गत लेखा परीक्षेला नेमणूक करणे व फी ठरवणे. आणि 9वा विषय आहे तो अंतर्गत सालाकरता शासन मान्य नाम तारखेवरील वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे. हे दोन्ही विषय मान्य संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात यावे असे ठरलेले आहे. आणि 10वा विषय आहे तो मान्य कर्मचाऱ्यांनी सभासद संघटना केला किंवा सभासदांचे काय बंद आहे त्यांना माहिती असते. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं तर त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं बदल करता येईल किंवा त्याच्याप्रमाणे वागता येईल. तुम्हाला शाखाधिकाऱ्यांनी थोडंसं येऊन सूचना कराव्या. कारण कसा माहिती आहे का आमच्यापेक्षा आम्हाला सूचना कमी तुम्हाला तुमच्या जे शाखेचे सभासद तुमच्या पुढे शाखेत असतात त्या सभासदांचं काय म्हणणं असतं साठी किंवा नवीन काय प्रोग्रेससाठी कुठल्याही ठरावाला विरोध होईल असं कुठलाही तपास करणार नाही. आज पत्रते गोष्टी सांभाळलेले आहे. सर्व ठराव जेवढे काही झालेले आहेत त्याला पूर्ण सभासदातर्फे मी माझा पाठिंबा जाहीर करतो. सर्व संचालक मंडळाला कुठल्याही कार्याला शुभेच्छा असतील हे सर्व सभासदांना सांगतो की माझे 2 शब्द सांगेल. महादेव देवदास सोना मी होडगी शाखेचा सल्लागार आहे. होडगी शाखेचा लोकमंगल पतसंस्थेच्या सगळ्या सभासद मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांना खरंच धन्यवाद. मला इथं सूचना देण्याची मला परवानगी दिली. मी विजय कुंदन जाधव. मी अवंतीनगर शाखेचा खातेदारपणे आमचा सगळा परिवार खातेदारक आहे आणि सभासद पण आहे आम्ही लोकमंगल बँकेचे. शेख मॅडम पण इथे उपस्थित आहेत. त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की तुम्ही बँकेवरती आमच्या पतसंस्थेवरती इतका विश्वास दाखवतो तर आमच्या परिवारामध्ये सामील व्हा. आणि मला खरंच अभिमान वाटतो की जसं मी ह्या परिवाराचा एक हिस्सा झालो तसं आमची आर्थिक प्रगती तर झालीच झाली ह्या पतसंस्थेमुळे. आणि एकंदरीत लोकमंगल पतसंस्थेच्या कुठल्याही शाखेमध्ये प्रवेश केला तर इतकं सुंदर आम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. कुठल्याही बँक असू दे किंवा कुठल्या वित्तीय संस्था असू दे अशी प्रेमळ आणि एवढं आपुलकीने जी सेवा मिळते ती कुठंच आतापर्यंत मला मिळाली नाही. आणि सगळ्यात अगोदर सूचना करायची झाली तर एकंदरीत गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मला एकंदरीत महत्वाच्या सूचना आपल्या पतसंस्थेला द्यायला आवडेल की सोवरिन गोल्ड बॉन्ड जे असतात गव्हर्नमेंटचा
भारत सरकार वेळच्या वेळेला दर 3 महिन्याला सोवरिन गोल्ड बॉन्डचं एकंदरीत ट्रेशर्स जाहीर करतं आणि एकंदरीत आपल्या संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती आपण तिथं गुंतवणूक करण्यासाठी आपण तिथं इलिजिबल आहात आणि एकंदरीत भारत सरकार 2.5% सोन्याचा जो काय भाव असतो त्याच्यावरती 2.5% वार्षिक व्याज आपल्याला देतं. ह्याचा आपण फायदा घ्यावा. आणि त्याच्यानंतर एकंदरीत अहवाल वाचन केल्यावरती 3 वर्षाचा मी अहवाल एकंदरीत बारीक अभ्यास केल्यानंतर असं जाणवतं की म्युच्युअल फंड, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि बाकीचे जे काही स्टॉक रिलेटेड जे काही हे आहेत गुंतवणुकी आहेत ते अतिशय नगण्य आहेत. तर तुम्ही त्या दृष्टीने तिथं गुंतवणूक जास्तीत जास्त वाढवा जेणेकरून जो काय हे आहे सभासदांना असेल कर्मचाऱ्यांना एकंदरीत भविष्याच्या दृष्टीने म्हणजे विस्ताराच्या दृष्टीने आपल्याला पतसंस्थेला हे जास्त फायदेशीर ठरेल. हे माझं तरी एकंदरीत मत आहे. त्यानंतर आणखी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी क्रॉस सेलिंगचा पण आपण विचार करावा. इन्शुरन्स क्रॉस सेलिंग असेल, म्युच्युअल फंड्सचे जे काही हाऊसेस असतील एकंदरीत 33 म्युच्युअल फंड्स आहेत तसं आपण एकंदरीत शाखेच्या माध्यमातून जर वाढवायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच 1000 कोटी लाखाला आपल्याला 1000 कोटी व्यवसायाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला 18 वर्ष लागले. एकंदरीत $1 बिलियन म्हणजे 8.5 कोटी रुपयाचा जर आपल्याला व्यवसाय करायचा मी तर असं बघतो की $1 बिलियन म्हणजे 8.5 कोटी रुपयाचा व्यवसाय आपण ज्यावेळेला आपली पतसंस्था 25व्या वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेला 8.5 कोटी रुपयाचा आपला व्यवसाय असावा. ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कार्यरत आहोत. आम्ही सभासद म्हणून आम्ही पण तुमच्यावरती विश्वास आहे. आम्ही पण कार्य करत असणारच आहोत. आणि एकंदरीत लाईट विजेचं खर्च कमी करण्यासाठी जे आपल्या स्वमालकीच्या कुठल्या जे काही वित्तीय संस्था आहेत किंवा शाखा आहेत तिथं सोलारचं जास्तीत जास्त आपण जर वापर केला तर जो काही वीज बिलावरतीचा जो खर्च आहे तो कमी करण्यामध्ये एकंदरीत आपल्याला फायदेशीर ठरेल. धन्यवाद. एवढ्या सूचना होत्या. बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकतो पण मागील अनेक वर्षांपासून तो गॅप खूप मोठा होता. सोलापूरमध्ये पाऊस वेळेवर पडत नाही. अनेक कारण आहेत त्याला पण त्यांच्या कार्याचा एक तो भाग आहे ते इको मला वाटतं फाउंडेशन मिशन सोलापूर 30 तर ते फाउंडेशन रन करतात की ज्याच्यामध्ये तापमान जे वाढलेलं आहे सोलापूरचं तर ते एक टार्गेट बेस धरून ते काम करतात. जास्तीत जास्त जी संस्था असेल किंवा ज्या लोकांना इच्छा आहे वृक्षारोपण करायची तर त्या सर्वांना ते मोफत झाडं देतात, लावण्यासाठी रोपं देतात. आणि आपल्याला सुद्धा म्हणजे त्यांच्याकडून आपण जे कार्यक्रम करतो वृक्षारोपणच्या पतसंस्थेमध्ये मला असं वाटतं त्यांचा सहभाग घेऊन त्यांना इन्व्हॉल्व करून आपण त्यांच्याकडून ते रोपं घ्यावे आणि वृक्ष लागवड एक संस्थेमध्ये आपल्या लोकमुख्य संस्थेतर्फे जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावं म्हणून मी जास्त थोडासा विनंती करतो की आपल्याला सभासदांना जी रकमेची मर्यादा होती ती पहिली 5 लाख होती. आता ती 2 लाख केली आहे. तर ते 2 लाखावरून पुन्हा 5 लाख करता आली तर बरं होईल थोडंसं. काही जणांची इच्छा आहे सरकार कायद्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला या पदावरती काम केलेली होती. नंतर 2 ते 2.5 वर्षानंतर मी शाखाधिकारी ह्या पदावरती मी बरोबर उतरले. कारण अवंतीनगर शाखेमध्ये कुठलाही कर्मचारी जर आला तर तो पूर्णपणे शाखाधिकारी होऊनच बाहेर पडतो अशी सर्वांचंच मत आहे आणि आहेच खरं तिथे. म्हणजे सर्व प्रकारचे काम तिथे आपल्याला करायला मिळतात आणि आपल्याला म्हणजे अनुभव पण खूपच मिळतोय तिथे. प्रत्येक प्रकारचे आपल्याला कार्य करायला मिळतात. प्लस सर्व तिथले सभासद आणि आपले जे खातेदार आहेत ते सर्व खूपच चांगले आहेत. आपल्याला व्यवस्थित त्यांनी विचारणा वगैरे केले असताना आपण जी सर्व्हिस देतो त्यांना ती महत्वाची आहे. आपण ज्या खातेदार जो प्रकारे आपल्याला
विचारणा करतात आणि आपण त्याची उत्तरे कसं देतो या पदावरती कार्य केले आणि त्याच शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून देखील कार्य करते, यासाठी मला खूप अभिमान वाटतो. आमच्या अवंतीनगर शाखेचे खातेदारांची काही आता जगदाळे सर म्हटल्याप्रमाणे काही खातेदारांची मागणी आहे की शेअर्स रक्कम अगोदर आपण 5 लाख रुपये देत होतो, जसं की आता आपण 2 लाखावरती आणलेले आहे, तर त्यांची अशी मागणी आहे की 5 लाखावरती करावं. आणि एकेका घरातील कुटुंबाची संख्या छोटी असते, त्यामुळे जास्त त्यांनी शेअर्स घेतले जाणार नाही असं म्हणतात, ते त्यांचं म्हणणं आहे. तर थोडंसं आणखी वाढवलं शेअर्सची रक्कम तरी वास्तविक शाखाधिकाऱ्याने विचारलं नाही पाहिजे. तर तुम्हाला मी सांगतो, दगड साहेब बोलणार होते त्या कुठल्याही गोष्टी कुठलाही नियम 5 लाख 10 लाख 2 लाख करायचे हा शासनाचा ठरलेला नियम आहे. हा नियम एक सभासद वेगळा, दुसऱ्या कर्मचारी वेगळा, तिसऱ्या कर्मचारी. तुम्हाला पळवाटा भरपूर आहे, तुमचे 50 लाख वाटू द्या, तुम्हाला कशा पळवाटा काढायच्या दगड साहेब सांगितलं कुठलाही पळवाटा काढायचा करायचा, रक्कम किती मोठी आहे ऍडजस्ट कसं करायची त्यांना विचारलं. पण संचालक मंडळ तुम्हाला काही सांगणार नाही का, कायदा हा सगळ्यासाठी सारखाच आहे. तुम्ही आता स्वतः जर तुम्ही कर्मचारी ठेवला असेल तर काय शिकवतो, शाखा अधिकारी तुम्ही असे विचारायला म्हटलं तर बाकी कस्टमरला तुम्ही काय पाठवून देणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, वास्तविक तुम्ही काय संचालक मंडळ चेअरमन साहेब म्हणा किंवा एक वेळ तुम्हाला सांगायचं वेळेला म्हणतात कस्टमरला तुम्ही काय सांगणार. पेपरमध्ये ऍड केली होती की आपली 16 तारखेला सर्वसाधारण सभा आहे, तर तुम्ही आमच्याकडून हे मांडा. आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती देतं परिपत्रकानुसार पूर्णपणे माहिती आपल्याला काही गोष्टी एवढ्या हे गोष्टीला आपल्या बघत नाही, हे शासनाचा करावं नियम. त्यामुळं हे दुसऱ्या एखाद्या विषयात वाटत नका, कर्मचाऱ्यांचे पगाराविषयी, कर्मचाऱ्यांचे ड्रेस विषयी किंवा कर्मचाऱ्यांना कुणाला त्रास असेल तर बाकी तुमचे जे अडचणी आहेत ते जरूर मांडत होते निश्चित जरूर विषय मांडत नाही, फक्त रकमेचा विचार करायचा. कुणाचाही अवमान कुठलाही कर्मचारी वागत नाही. आणि सगळ्यात माझ्या माहितीवर म्हणून आपल्या भागामध्ये रोड शाखेसाठी पटी जास्तीत जास्त वाढलेलं. आता शाखा तुमच्या दुसऱ्या शाखा आल्यापासून परत वाढलेला आहे. मी वैयक्तिक स्वतः 2 ते 2.5 कोटी रुपये जमा करून दिलेले माझ्या वैयक्तिक शाखा. फक्त कर्मचारी प्राप्त आहेत, सर्वकाही चांगले आहेत, बापूच्या हाताला डोकर आहे, तो कुठलीही अडचण येणार नाही. फक्त कायदा सोडून वागायला हे होणार नाही. बरोबर आहे. आणि कॅशियर मॅनेजर विस्ताराने काम करतोय. माझ्या सूचना सभासदांचं म्हणणं आहे किंवा 15% जे लाभांश आपला आहे सध्याचा समाधान आहे. सभासदांचं बरेच एक म्हणणं आहे, मला कोणी येते थोडंसं वर्षाला आपली सभा जी आहे थोडं लवकर घ्यावी विषय सभासद होता येत आहे का हिंदू अनडिवायडेड फॅमिली सभासद होता येते का सभासद हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठी सभासद होता येते का ठीक आहे. माझी सूचना अशी आहे की बाहेरच्या पतसंस्था ज्ञानदीप किंवा ज्या आपण मोठ्या संस्था आपल्यापेक्षा आहेत त्या संस्थेच्या व्याजदराचा फरक प्लस जी कालावधी आहे कर्जाचा त्या कालावधी जवळजवळ 10 वर्षापर्यंत येतोय, आपण 7 वर्षापर्यंत येतोय. मोठी जर कर्ज प्रकरण असेल तर कालावधी जास्त देऊन आपल्याला सुरक्षित कर्ज होते. दुसरी गोष्ट जेवढा दिवस कालावधी आपण वाढवतोय तेवढ्या दिवसात आपल्याला व्याज पण मिळतंय. थोडं कालावधी कमी होतोय कारण 1-1 कोटी रुपये 50-50 लाख रुपये जर कर्ज म्हणलं तर 5 वर्षासाठी 1,00,000-1.25 लाख रुपये हप्ता म्हणजे जास्त होतोय. दुसरी गोष्ट ते नील पण लवकर होते. परत दुसरा तेवढा 50 लाखाचा कर्ज आपल्याला मिळवणं थोडं कठीण जात आहे. थोडं कालावधी वाढण्यासंदर्भात जर विचार व्हावा.
आणि बाकी मागच्या मिटिंगला कोरोनामुळे मिटिंग लांबली. आम्हाला वाटलं ह्या वर्षी कपडे मिळतात का नाही. दादांना आम्ही सहज नाव काढलं, तात्काळ त्याची मंजुरी मिळून आम्हाला कपडे पण मिळाले, त्याबद्दल आभार. सांगोला शाखा शाखाधिकारी. आता मगाशी जगदे साहेबांनी आणि शेख मॅडमने जो विषय मांडला होता, आता मी मॅडमला मग थोडं बोलणार होतो की माझ्याकडं 30 लाखाचा चेक काल आलेला आहे की तो 6 जणांच्या नावावर 5-5 लाख रुपये शेअर्स करण्यासाठी. शेअरचा जो विषय आहे तो नियमानुसार पतसंस्थेसाठी 2 लाखाच्या वरती एका व्यक्तीच्या नावाने शेअर घेता येत नाही आणि याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. हा विषय सोडून सरकारी नियम आहे हा. एका संस्थेसाठी वेगळा, दुसऱ्या संस्थेसाठी वेगळा असं नाही. सर्व संस्थांना, सहकारी संस्थांना एकच नियम लागू होतो. सरकारने नेमून दिलेले सहकार कायद्याचा नियम आहे, त्याच्यात बदल आपल्याला करायचा अधिकार नाही. ते जर आपल्याला करायचं असेल तर त्याला त्यांचं म्हणणं काय किंवा साहेबांना विचारत होतं की आता कमलाकर साहेबांनी जे म्हणत याची हिंदू अनडिवाइडेड फॅमिली त्याच्यासाठी ते TDS साठी आता आपल्याकडे ते तशा 4 ते 5 फॅमिली आहेत, त्यांचं डिपॉझिट आपल्याकडे भरपूर आहे, पण त्यांना ते TDS मध्ये म्हणजे किती रकमेपर्यंत त्यांना ते परवानगी आहे. व्याजाबद्दलचा TDS तो विषय ह्या वर्षी तो फार टॉपिक आहे. या प्रथम वर्ष आहे तिथं पतसंस्थेला व्याजावरती आपल्या डिपॉझिटच्या व्याजावरती TDS कट करावा लागायला लागेल. तर आपण पहिलं रिटर्न भरलेलं नाहीये. आपण प्रयत्न करतोय की जेवढ्याची म्हणजे 5 लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं आहे, 5 लाख व्याज उत्पन्न म्हणजे खूप मोठे रक्कम. ज्याला 50 लाखाची वरची एफडी आहे त्याला TDS लागू होणार आहे. म्हणजे नाही तर तरी 50 भरून देऊ दे आपल्याला. जे खूप मोठे डिपॉझिट असतील ना त्यांचे कन्सल्टंट पण असतात, ज्याच्याकडे 50 लाख कोटी रुपये एफडी म्हणून ठेवण्यासारखे आहेत. तर कुठलेही त्यांचे कन्सल्टंट विचार असतात की ह्याला कशा पद्धतीने ठेवलं की मला TDS लागणार नाही किंवा कुठली त्यांचे काय नियम आहे. छोट्यावाल्यांना तर काही लागूच नाही आपल्याकडे. आणि मोठे ज्यांचे आहेत तरी कसं आहे, प्रत्येकाचं केस वेगळं वेगळं. कोणाचं उत्पन्न किती आहे, व्याज उत्पन्न सोडून त्याचं इतर उत्पन्न किती आहे त्याच्यावरती ठरतं की त्याला TDS लागू होणार नाही. त्यामुळं एवढं त्याला भाव करून घेऊ नका. सोपंच आहे. पहिल्या वर्षी थोडं अवघड वाटतं, अजून आपण TDS रिटर्न कोणाचा फाईल केलेलं नाही संस्थेचं. भाऊ करण्यावर TDSचा विषय मोठा नाही. आणि कुठला कॉम्प्लिकेटेड केस पाठवला ना त्याचा रिफर करा. आपलं स्वतंत्र माणूस जाऊन त्यांना प्रॉपर कन्सल्टिंग करून घेऊ. ज्याचे फोन येतात त्याला वैयक्तिक मी स्वतः पण त्यांना माहिती सांगते आणि तुम्हाला जे परिपत्रक दिले त्या परिपत्रकामध्ये आपण स्पष्ट उल्लेख केलाय. समजा एखाद्या व्यक्तीचं 25 लाख डिपॉझिट घरच्या व्यक्तीच्या म्हणजे लेडीच्या नावाने आहे, त्यांचं आधार उत्पन्न काही सुद्धा नाहीये आणि त्यांनी जर 15च्या फॉर्मवर सही करून गेली तर त्याचा TDS कट होणार नाही. आणि 15च्या फॉर्म आपण त्या पद्धतीनं भरपूर शाखेचे भरून पडले. जरी आणखी अडचण असेल तर तुम्ही हे करा, डायरेक्ट आम्हाला करून द्या, मी बोलते त्यांना. त्यांचा 15चा फॉर्म भरायचा म्हटलं की पॅन नंबर कंपल्सरी आहे, त्यामुळे आपण घेतो त्याच्यासाठी. जरी इन्कम टॅक्स आपण गेलं तरी घाबरायचं काय करणार. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची. 2 लाख 2.5 लाख शक्यतो 2 लाख 2.5 लाख हायेस्ट. आता किती भरायचं की ठेव जी 1 लाखाच्या किमती 3 लाखापर्यंत येतो त्या शाखाने काय होतं त्याची 10 वेळा चौकशी केली पाहिजे. ते व्यवहार बाकीच्या बँकांना कुठल्या बँकाने किती लोन आहे त्याच्यावर त्या
त्याचं बाकीच्या बँकाकडून त्यानं कुठल्या कुठल्या बँकेचं काय नाही आणि त्याचं पेमेंट व्यवस्थित खर्च होतोय का हे सगळं चौकशी करून त्याला हरकत नाही. तुम्हाला काय म्हणतो तुमच्याबद्दल बोललं काय नाही, तुमचा प्रश्न मिटवून दिला का नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे कौशल्य पाहिजे ते करून घ्यायचे. तर आता बहुतेक उद्यापासून 3 लाखापर्यंतची कर्ज प्रतिष्ठित गावातला प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, कारखानदार, जामीनदार घेऊन आता बहुतेक पुढच्या आठवड्यात म्हणजे ठिकाणं कर्ज येणार होणार. याच्यामध्ये त्या वैयक्तिक व्यापाऱ्याचा सिबिल स्कोअर कारण ना पगार करण्याची जी आपल्याला अडचण आली होती त्या अडचणीमध्ये आपण एक आता गेल्या आठवड्यापासून एक मार्ग काढलेला आहे किंवा प्रत्येक शिक्षकाचा म्हणजे पगार करून कोणाचं का असेल त्याचा कंपल्सरी सिबिल स्कोअर आपण आता घ्यायला. एक अडचण अशी आहे की बाबा आपण 100 केलं त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा ते 10-15 शाखेमध्ये 10-15 ऑलरेडी कर्ज आहे. ज्यावेळेस आपण सिबिल स्कोअर काढू त्या व्यक्तीचा ज्यावेळेस तुम्हाला व्यापाराचं कर्ज असेल तर कंपल्सरी सिबिल स्कोअर करूया. आणि प्लस आता जे सांगितलंय की बाबा गावाचा प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्या व्यापाराचा व्यवहार कसा आहे हे सर्व बघून आपण 3 लाखापर्यंत तसं करूया. जास्तीत जास्त काळजी करा, परत पिढीची शाश्वती तुम्हाला वाटली नाही. तुमच्या मनात शंका आली तर मला आवडेल त्याच्यात मी ठरवलं काय नसतं. माझा एक असा प्रश्न आहे, आपण पगारदारांना 25 तारखेला सर्क्युलर काढले की बाबा सिबिल स्कोअरचा काही कर्जदारांचा असा विषय ते मागं कोणाला तरी जामीन झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं सिबिल स्कोअर कमी आहे सध्या. मग त्यांचं जर सिबिल स्कोअर काढलं तर ते कुठेच कर्जदार नाही आहेत सध्या. त्यामुळे त्यांचं सिबिल स्कोअर कमी असतो त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याकडनं 3 प्रकरण रिजेक्ट झालेले आहे. ते कुठे त्यांच्या कुठे एकच बँकेत कुठंच करू नये पण ते एकमेकाला कुठेतरी बाहेर जाणं त्यामुळे त्याला लागला त्यामुळे त्याला आपण काय करू. सगळ्यात एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं गोष्टी आहे असं वाटतंय की या बाबतीमध्ये सिव्हिलच्या बाबतीत जामीनदार सक्षम असेल. सिव्हिल हा फक्त केवळ माहितीसाठी कायद्याप्रमाणे जर देऊच नाही असं असेल तर देऊ नये. कायद्याप्रमाणे कायदा नियम कायदे असेल नाही नियम काय केला त्याने नियम वगैरे नसेल आणि सिव्हिल मध्ये एखादा जामीनदार सिव्हिल मध्ये जर त्याची माहिती असतं मला असं वाटतं की ह्याच्यात त्याची क्षमता स्वतःची बघावी आणि कर्जदाराची त्याच्यासाठी ह्याची क्षमता नीट बघावी बघून त्याला मार्ग काढला पाहिजे दिलं पाहिजे. जर आपल्याकडे कायदा नियम नसेल तर ते सगळ्या गोष्टी चौकशी करून पण एकदम नाही ना म्हणता त्याची जरा पूर्ण माहिती घ्यावी कशामुळे तो त्याचा म्हणजे वैयक्तिक त्या पगारदार व्यक्तीचं जर कुठं कर्ज नसेल आणि तो आज 5 ठिकाणी जामीनदार असेल त्याच्यामुळे जर त्याचा सिबिल स्कोअर कमी झाला असेल तर त्याची आपण वैयक्तिक चौकशी करूया किंवा तुम्ही 5 ठिकाणी जामीनदार झाल्यामुळे आहे पण त्याची जर वैयक्तिक क्षमता असेल भरण्याची तर आपण त्या ठिकाणी मार्क करून त्याला आपण हे करूया देऊया प्रकार त्याला. आणि बाकी जे सभासदांसाठी जे 2 लाख आणि 5 लाखांसाठी त्याच्यात कोणतेही कस्टमर येऊन गेले तर त्यांना त्यांच्या घरात फॅमिली मेंबर्स बघणं आणि त्यांना करायचं शेअर असं तर त्यासाठी पण बोलतो झाले शाखा छोटी आहे लोकांचा प्रभाव पडत नाही. आम्ही प्रयत्न करून पण तिथं अजून आम्हाला जागा अरे बापू आपण गेलं 4 महिन्याचे अधिकार दिले तुम्ही स्वतः आमच्याकडून करून होत नाही कागद मिळत नाही. जो इस्टेट एजंट असतात दलाल
स्क्वेअर फूटवर भाडं असं केलं, जरी आपण आपल्या 350 एरियामध्ये जरी बघितलं तरी 25 ते 30,000च्या पुढे तिथं भाडं सांगते. जागा आहे पण भाडं आपल्यापेक्षा म्हणजे 30,000च्या पुढच्या आहे. असं वाटतं की कुठेतरी ऍडजस्ट करावं लागतं. भारताचे ठीक आहे, आता काय आपल्या महाराष्ट्रात थोडंसं बघा एक पुढापर्यंत जागा दाखवा. आणि जागा बघणं खूप गरजेचं आहे, कारण पलीकडची भिंत पूर्ण पाण्याने झालेली आहे. महिन्यामध्ये जागा बघा, पैशामध्ये भाड्यामध्ये आपण थोडं ऍडजस्ट करू मलाच राग आला पाहिजे. वळीला तिथं जाणार शेवट वेळ लवकरात लवकर करा. $2 लाख, 2.5 लाख, शक्यतो 2 लाख, 2.5 लाख हायेस्ट. माझे किती भाड्यात जी 1 लाखाच्या किमतीत 3 लाखापर्यंत येतो, त्या शाखाने काढले त्याची 10 वेळा चौकशी केली पाहिजे. ते व्यवहार, बाकीच्या बँकाचं कुठल्या बँकाचे किती लोन आहे त्याच्यावर, त्या बँकेचं बाकीच्या बँकाकडून त्याला कुठल्या बँकेचं काढलंय आणि त्याचं पेमेंट व्यवस्थित खर्च होतोय का, हे सगळं चौकशी करून त्याला हरकत नाही. तुम्हाला काय म्हणून तुमच्याबद्दल बोललं काय, तुमचा प्रश्न मिटून दिला का नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे कौशल्य पाहिजे ते करून घ्यायचे. तर आता बहुतेक उद्यापासून 3 लाखापर्यंतची कर्ज प्रतिष्ठित गावातला प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, कारखानदार, जामीनदार घेऊन आता बहुतेक पुढच्या आठवड्यात म्हणजे ठिकाणं कर्ज येणार होणार. याच्यामध्ये त्या वैयक्तिक व्यापाऱ्याचा सिबिल स्कोअर कारण पगार करण्याची जी आपल्याला अडचण आली होती, त्या अडचणीमध्ये आपण एक आता गेल्या आठवड्यापासून एक मार्ग काढलेला आहे. किंवा प्रत्येक शिक्षकाचा म्हणजे पगार करून कोणाचं काय असेल त्याचा कंपल्सरी सिबिल स्कोअर आपण आता घ्यायला. एक अडचण अशी आली की बाबा आपण 100 केलं, त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा 10-15 शाखेमध्ये 10-15 ऑलरेडी कर्ज आहे. ज्यावेळेस आपण सिबिल स्कोअर काढू त्या व्यक्तीचा, ज्यावेळेस तुम्हाला व्यापाराचं कर्ज असेल तर कंपल्सरी सिबिल स्कोअर करूया. आणि प्लस आता जे सांगितलंय की बाबा गावाचा प्रतिष्ठित व्यक्ती असेल, त्या व्यापाराचा व्यवहार कसा आहे हे सर्व बघून आपण 3 लाखापर्यंत तसं करूया. जास्तीत जास्त काळजी करा, परत पिढीची शाश्वती तुम्हाला वाटली नाही. तुमच्या मनात शंका आली तर मला आवडेल तिच्यात मी ठरवलं काय आवाज येत नाही. एकच होत नाही मॅडम, कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण जास्त मिळत नाही. नवीन नियमावली माहीत होते सर्व शाखेत, त्यासाठी जरा प्रशिक्षण वाढवायचं. ईडी संदर्भात असू दे किंवा नवीन कर्जाचं असेल उपलब्ध असेल प्रशिक्षणाची गरज आहे. सूचना चांगली आहे, कारण खरंच कर्मचाऱ्याला प्रशिक्षणाची गरज आहे म्हणण्यापेक्षा जो TDS लागू झालेला आहे त्याबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती नसते. माझा थोडा प्रश्न वेगळ्या टाईपचा असा आहे की आपलं असं आर्थिक धोरण सरकार क्षेत्र त्या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे. कारण नेहमी आता सध्या चर्चा चालू आहे की हे सरकार नवीन आर्थिक धोरण सुधारण्याच्या नात्याने सहकार क्षेत्र संपवायला निघालेला एक चर्चा चालू आहे. त्या संदर्भात मागील महिन्यात पवार साहेबांनी मोदी साहेबांनी डिटेल 14 पानी पत्रही लिहिलेलं आहे की सरकार अशा प्रकारे तुम्ही सरकार बरोबर दाखवू नका. महाराष्ट्रातले काही नामांकित सहकारी बँकावर त्यांनी प्रशासकीय नेमलं. या पार्श्वभूमीवर सहकारी बँका अशा असताना आपल्या पतसंस्थेचे जे महाराष्ट्रातले युनियन आहे त्याच्या अध्यक्षांनी मला म्हणलेलं आहे की महाराष्ट्रातील पतसंस्थांची भवितव्य धोक्यात आहे. महाराष्ट्रातील पतसंस्था जी भवितव्य धोक्यात आहे म्हणल्यावर आम्ही थोडं घाबरलोय. आपल्या पतसंस्थेचं भविष्याबद्दल प्रश्न ते आपल्या पतसंस्थेचं कारभार चोख आहे, पण टोटली महाराष्ट्रातल्याच पतसंस्था आणि सरकारच्या नवीन सरकार धोरणाचा त्या पतसंस्थावर काही परिणाम होईल, काही चर्चा खरी आहे काही खोटी आहे, या संदर्भात थोडं मला मार्गदर्शन. रिझर्व्ह बँक सरकारी बँकेकडे बघण्याची वक्रदृष्टी आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीनं या बँका ह्या ठेवीदाराचं संरक्षण करू शकत नाही. जसं की मागवली बँक बंद झाली कधीतरी, परवा PM बँक काहीतरी बंद झाली, म्हणजे अडचणी झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार करून रिझर्व्ह बँकेत भारत सरकारने धोरण केले. या ज्या सरकारी बँका आहेत
या सरकारी बँकेचं नियंत्रण राज्य सरकारकडे म्हणजे सरकारी विभागाकडे न ठेवता त्यांनी स्वतःकडे आता रिझर्व्ह बँकेकडे ठेवलं. तुम्ही रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आणि राज्य सरकारचं सरकारी विभागाचं नियंत्रण होतं. आता नवीन ह्याच्याप्रमाणे त्यांनी सरकारी विभागाचं नियंत्रण राज्य सरकारचं पूर्णपणे होतं. तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांनी बँकेतल्या संचालकांनी जर गोंधळ घातला काही चुकीचं काम केलं तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा थेट अधिकार आरबीआयला रिझर्व्ह बँकेला नव्हता. तो आता त्यांनी काय केला आता स्वतःकडे घेतलं. पूर्वी काय करावं लागत होतं रजिस्टर करून त्याला प्रस्ताव मागवावा लागत होता. म्हणजे जिल्हा उपविभागक असतील किंवा आयुक्त असतील यांच्याकडून प्रस्ताव मागवत होता ते आरबीआयला पाठवतात. त्यामुळे आरबीआय त्याच्यावरती ऍक्शन घेऊन सांगायची प्रशासक नियमावर बरखास्त करायचे का असं ते रिझर्व्ह बँक सांगत होती. त्याच्यावरती रजिस्टर आयुक्त त्याच्यावरती बँकेवर. याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ते सरकार विभाग म्हणजे बँका सरकारी बँका आणि आता आरबीआयचं काय म्हणणं यायला लागलेलं आहे हे जे म्हणजे भाग भांडवल आहे हे भाग भांडवल आता म्हणजे खाजगीकरण व्हावं याचं ज्याला मला आता नीट सांगता येणार माझ्या भाषेत. आता या बँकेचा आता समजून चला की आपल्या बँकेच्या पतसंस्थेत 10,000 सभासद आहे. हे 10,000 सभासद सरकारच्या कायद्याप्रमाणे असतील तर आता ते कंपनी ऍक्ट प्रमाणे त्याला अधिकाऱ्यांना म्हणजे ह्याचं बदल सहकार्याच्या ऐवजी कंपनी कायदा करताना बरोबर का साहेब बरोबर ना. हा आणि हे कंपनीच्या ह्याच्याप्रमाणे केल्यावर काय होणार मग समजा आपण 10,000 आता 25 कोटीच्या भांडवल पण पुढच्या काळामध्ये काय होईल एखादा कोणीतरी भांडवलदारी हे 25 कोटी एकटाच खरेदी करत असेल आणि मग ही ही बँक ही सभासदाची न राहता ही बँक ही खाजगी मालकाची होईल आणि म्हणून नागरी सहकारी बँकेचा ह्याला विरोध आहे. सरकार हे विरोध करायला लागलं म्हणून पवार साहेबांना अनास्कराने सगळं तयार दिलेलं आहे आणि हे असं होऊ नये म्हणून ह्याची कारवाई सुरू आहे. अजून तो कायदा आलेला नाही म्हणजे अध्यादेश आलेला आहे परंतु ह्याची बदल जे करायचंय ते अजून आलेलं नाही आणि तो पतसंस्थेला लागू नाही फक्त नागरी सहकारी बँकेसाठी तो लागू आहे. त्याच्यावर आपण पतसंस्थेने काय घालायचं काय कारण सध्याला खूप व्यवस्थित काम करत आहे आणि त्यामुळेच मार्केटमध्ये परिस्थिती विकट असतानाही संस्थेची प्रगती मात्र व्यवस्थितरित्या डबल डिजिट ग्रोथ मध्ये चालू आहे. -23 पॉईंट जो जीडीपी डाऊन झालेला आहे त्याचा सुद्धा आपल्या पतसंस्थेवरती मला वाटतं परिणाम झालेला नाही. आणि मी हे परवा विचारत होतो पाटील साहेब मला म्हणले यावेळेस कोविड आहे तरकट साहेब ते फी वगैरे जरा कमी करावं लागेल. पतसंस्था तर 40 कोटी वाटतं महिन्याला. तर सांगायचं तात्पर्य असंच आहे की ऑडिटर मी आता इनडायरेक्टली डायरेक्टली खूप वेळापासून संस्थेशी निगडीत आहे आणि असं मला आजपर्यंत सुरुवातीला नवीन जेव्हा ऑडिटर होतो ना भीती वाटायची की एवढी मोठी पतसंस्था आहे व्यवस्थित बारकाईनं किती जरी चेकिंग केलं ना खूप साऱ्या गोष्टीवरती मॅनेजमेंटवरती अवलंबून राहावं की त्यांनी म्हणत असेल तर खरं आहे. तर आता बघता बघता ती भीती नाहीशी झाली आहे. मी सुरुवातीला एजीएम सुद्धा यायचं काम की मी आता उभारून बोलणार की सगळं चांगलं आहे आणि खरंच आहे का सगळी मी चेकिंग केली आहे का सगळ्या दृष्टिकोनातून. तर आता ती भीती राहिलेली नाही आहे. बिनधास्त येतो आणि एजीएमला मी आलोय म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की संपत्ती स्थिती संस्थेची खूप चांगली आहे. आता इथं मेन तर असं झालेलं आहे की मेंबर्स कमी आहेत आणि आपले कर्मचारी वर्ग जास्त आहे. त्याच्यामध्ये एक छोटीशी सूचना इतक्या वेळ जो हा कॉन्फरन्सचा एक प्रोग्राम चालला की आता एवढ्या चांगल्या सूचना जवळपास कर्मचाऱ्याकडे येत आहेत तर ह्यांच्या मधून ह्यांचं एक इंटरनल ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट बोर्ड मध्ये कुठलाही मेंबर नसणार आहे त्यांची एक 2 महिन्यांना 3 महिन्यात एक इंटरनल कॉन्फरन्स जिथं त्यांच्यामध्येच त्यांनी एक ग्रुप लीडर ठरवून त्यांची इंटरनल चर्चा करायची आणि त्यांचा एक प्रतिनिधी रोटेटिंग पद्धतीनं बोर्डच्या मीटिंग मध्ये जर आपल्याला खूप सहकार्य असतं एक कर्मचारी मधला त्यांचा निवडलेला किंवा आमच्या संमतीनं बोर्डच्या मीटिंगला अटेंड होतो. बोर्ड काय डिस्कस करतात तो आणि कर्मचाऱ्यांमधला तो दुवा ठरतो. मान्य तर हे आहे
त्या तुम्ही विचारा कोर्टामध्ये कोणाकोणाला घ्यायचं म्हणजे त्याला रोटेशन नाही त्यांच्यामध्ये तरी ठरवते किंवा 1 वर्ष राहायला त्यांच्यामध्ये कसं आहे तो टार्गेट राहू दे की मी बोर्ड पर्यंत पोहोचतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सुद्धा म्हणजे एक त्यांच्यासाठी मिशन प्रायव्हेट कंपनी असं असतात त्यांच्या कर्मचाऱ्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये घेऊन जातात. बाकी मध्ये हा शेअर होल्डरचा जो होता शेअर होल्डरचा असं आहे ना की 15% लाभांश हा सतत 18व्या वर्षी 15% लाभांश. ऍक्च्युअली मी ऑडिटर आहे मला सुद्धा मॅडम म्हटलं मॅडम मी ऑडिटर मध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही पण खूप चांगल्या पद्धतीनं हा 15% लाभांश तुमचं 2 लाखापासून लोक म्हणतात शेअर नको मला एफडी द्या आणि शेअर गुंतले पुन्हा प्रॉब्लेम येईल पण कर्मचाऱ्यांच्या कमेंट्सवर असं दिसतं की सगळ्यांना शेअर्सच पाहिजे. मी म्हणतो शॉर्टेज राहू दे लोकांची मागणी जास्त असावी आपली सप्लाय कमी असावी ह्याच्यानं शेअर प्राइस वाढतात. तर शॉर्टेज मध्ये असू दे आपले शेअर्स नाही बाबा एकाला 2 लाखाचेच मिळणार तीही पोझिशन त्याला असं रिव्हर्स होऊ नका. त्याला एक मापदंड चांगला आहे आपला की शेअरची डिमांड आहे आपली नाही तर लोक युजली शेअर्स मध्ये कॉम्पिटेटिव्ह नाही म्हणतात ते एफडी ठेवा ते काढता येईल पाहिजे तेव्हा. तर तो एक प्लस पॉईंट आहे जो बुक्स वरती दिसून येत नाही तुमच्या कमेंट्स वर कळतात. मला ते कॉन्फिडन्स बरा वाटला की चला का संस्था ओके कसं झालं माहिती का आजकाल ना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ती कारवाई नंतर होणार आहे. जर तुमचा काही चूक झाली किंवा काही अडचणी आल्या पहिला ऑडिटरवरती कारवाई होणार आहे. त्याला तो पेपर फोटो इतकी त्यामुळे कायदे एवढे कडक होत आहेत ना तर टीडीएस आणि कॅश हे 2 विषय ह्या वर्षीचे महत्वाचे आहेत की कॅश ट्रान्झॅक्शन सरकारला रोटेशन मधनं कमी करायचं आहे. पैसे घेतानाही चेक ना किंवा एनईएफटी आरटीजीएस मधनं घ्या आणि देतानाही घ्या. पतसंस्थेला कॅशमध्ये व्यवहार करण्याची लिमिटेशन्स आहेत त्यामुळे तुम्हाला हेड ऑफिस कडनं सतत सूचना येत आहेत की प्रयत्न करा लोकांकडे डिपॉझिट घेतानाही पिग्मी कलेक्शन जर त्याचा मोठा अमाऊंट असेल तेही आरटीजीएस एनईएफटी किंवा चेक नाही घ्या. म्हणजे इन्कम टॅक्सला फेस करताना किंवा बँकेतनं आपण खूप वेळा 1 कोटीच्या वरती टीडीएस लागू केला मागच्या वर्षी मग ह्या वर्षी शेअर होल्डरच्या इंटरेस्ट वरती टीडीएस लागू केलाय की माहिती सरकारपर्यंत परत पोहोचत राहणार आहे. आता जरी आरबीआय नॅशनल बँकेसारखे नियम आपल्यावरती डायरेक्टली लागू करत नाहीये पण इन्कम टॅक्सच्या ऍक्ट मधून असे प्रावधान करण्यात येत आहेत की ऍज गुड एज सगळं कंट्रोल गव्हर्नमेंटकडे असेल तर त्याची आपली आता मनाची तयारी झाली पाहिजे की बिझनेस करण्याची आपले लिमिटेशन्स येणार आहेत. आपली तयारी झाली की तर ते लिमिटेशन्स वाटत नाही मग तेच आपले ताकद सुद्धा बनते की उद्या समजा असं झालं गव्हर्नमेंट म्हणलं की पतसंस्था काय माहित इकॉनॉमीसाठी आपल्याला एवढे चांगले नाहीये आपण तुम्हाला कन्वर्ट करणार कंपनीमध्ये किंवा बँकामध्ये मर्ज करणार तर आपली ऑलरेडी स्टँडर्ड ऑफ ऑपरेटिंग प्रोसिजर तशी ऑलरेडी तयारी झालेली असणार आहे. आपल्याला त्यावेळेस धावपळ करावं लागणार नाही की आमच्या शेअर होल्डर्स कडनं ही माहिती आमच्याकडे नाही आहे किंवा आम्ही हे रेशोज मेंटेन करत नाही. तर त्यामुळं जे नियम होत आहेत ना थोडी अडचण होते त्याच्यात आम्हाला पण होते संस्थेला होते कर्मचारी होते आपले डिपॉझिटर्सला बॉरोर्सला पण होते पण 1-2-3 वर्षात हे स्टेबलाइज होऊन जाईल. तर त्याला निगेटिव्ह हे याचा उलट प्रचारच करा की आमची संस्था एवढे नियम पालन करते ना तर ह्याच्यामुळे डिपॉझिटर्स सेफ राहणार आहेत तुमच्यासाठीच करतो म्हणायचा. मला काय सगळ्या कॅश मध्ये करणं खूप सोपं बरं वाटतं कॅश घेतलं पण त्याची पूर्ण केवायसी घेऊन चेक न व्यवहार केला तर उद्या आता कसं आहे 5 वर्ष झाले कंटिन्युअस स्क्रुटिनी येते आपल्या इन्कम टॅक्स मध्ये. ऑफिसर एकच प्रश्न विचारतो प्रत्येक वेळेस मला की हे एवढं केवढं कॅश बँकेत काढलं बँकेत ठेवलं एवढं कसं. तर ते आम्हाला शेवटी मी बोर्डला सांगतो की हे प्रश्न मला त्यांना उत्तर देता येतं नाकेनू आले तरी एवढं डिटेल मागतात कमी करा कॅश. आता खूप सारं केलंय त्यांनी तर कर्मचाऱ्यांकडनं तो आता सपोर्ट पाहिजे की तुम्ही कन्व्हिन्स करा की साहेब चेक ना आधी सांगितले की तुम्ही स्कीमही एखादी काढू शकतो की आम्हाला कॅश मध्ये न घेता मॅक्झिमम त्या ब्रांच मधून चेक नाही येतील डिपॉझिट आपल्याकडे. लोन तर सगळे आपण आरटीजीएसच वाटत आहोत त्यात काय प्रॉब्लेम नाही पण डिपॉझिट घेताना सुद्धा कॅश मध्ये घेत होतो अधिकतर तर कॅश मध्ये न घेता आपल्याला आरटीजीएस एनईएफटी बँक ट्रान्सफर चेक ह्याच्या आणले तर तुम्हाला कुठलंही कन्सल्टंट करत लागणार नाही फ्युचरमध्ये ऑडिटर सुद्धा लागणार नाही. सगळे व्यवहार इतके क्लीन होऊन जातील ना कॅशला सांभाळण्याची रिस्क नाही. सध्याला संस्थेला हेड ऑफिस म्हणते कॅश लिमिट वाढवली आहे जेणेकरून बँकेत व्यवहार जास्त न होता आपल्या टिकजीचे पैसे इकडे तिकडे फिरून ते सेटल होऊन जाऊ. पण आपल्याला हळूहळू काउंटर मध्ये हेच करावं लागणार आहे की
चेक न डिपॉझिट सुद्धा आपल्याला बँकेमार्फत कॉपरेटिव्ह बँकेकडे लोकमत कॉपरेटिव्ह बँक सुद्धा आहे, तर त्याचा एक ऍडेड बेनिफिट आहे. जरुरी नसलं नाही की आपण कॉपरेटिव्ह बँकेसोबत टायअप करून एखादं असं एग्रीमेंट किंवा आम्ही कॅश संस्था घेऊ शकत नाही, बँक ते घेऊ शकते. तर ते तशा पद्धतीनं आपण एक विचार करूया. असे खूप सारे पॉईंट्स आहेत. आम्ही बोर्डमध्ये किंवा पाटील साहेबांनी मी डिस्कस करत असतो. जे पॉईंट जेवढे आठवण आले ते मी आता सांगितले. ऑडिटर बाजून माझं जे काम आहे ते मी सॅटिस्फाईड आहे पूर्ण आपल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सनी. आणि मी त्याची गरज नाही, पण हक्कानंच मिळवलेला आहे. मी नाही कुठलाही ऑडिटर असेल तर अवर्ग ते मला आनंद आहे की अवर्ग निश्चितपणे कसं आहे 75% मिळालं तर अवर्ग मिळतो, 90च्या वरती मार्क आहे. कुठला 90ला पण मॅडम आणि मोरे साहेब विचारतात ते बाकीचे मार्क पण कशाला कट करतात. मी म्हणतो हो राहू दे, पैकी नको. मला 18वी सर्वसाधारण सभा आहे. दुर्भाग्यानं या कोरोनाच्या महामारीमुळं आपल्याला मर्यादित लोकांना घेऊन, खूपच मर्यादित लोकांना घेऊन ही सर्वसाधारण सभा करण्याचा प्रसंग आलेला आहे. खूप मोठं जगावरती असेल, देशावरती असेल किंवा आपल्या जिल्ह्यावरती किंवा आपल्या परिवारावरती सुद्धा, कारण मी सुद्धा त्यातून बाहेर आला, म्हणजे मलाही कोरोना पॉझिटिव्ह झाला. असे अनेक जण आहेत. या सगळ्या संकटातून आपण जातोय आणि या अशा या सर्वसाधारण सभेसाठी आवर्जून उपस्थित या संस्थेचे चेअरमन सीओ जे संभाजी पाटील साहेब, जनरल मॅनेजर कांदेवडकर, सर्व संचालक दारगड साहेब, उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी, सभासद बांधव, आल्यावर प्रश्नोत्तर ऐकत होतो. सर्वांची प्रश्नाचं समाधान कदापि होत नसतं, पण करण्याचा प्रयत्न करतात. दारगड साहेबांनी खूप कौतुक आपल्या पतसंस्थेचं केलेलं आहे. मला असं वाटतं की ऑडिट करणाऱ्याने कधीही संस्थेचं कौतुक करण्याची माझी नम्र विनंती. कारण आमचं कौतुक केलं की आम्हाला वाटतं आमच्यासारखं शहाणं कोणीच गावात नाही, आणि म्हणून सतत आमच्या दोषावरती आरोप ठेवून आमचे जास्तीत जास्त दोष काढून ते सुधारण्यासाठी या ह्याच्यामध्ये जर सूचना द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करतोय. कारण काम करत असताना चुका ह्या क्रमप्राप्त आहे, परत त्याच चुका होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. म्हणून दारगड साहेबांना भविष्यात विनंती करणार आहे की पुढच्या काळात कदापिही कधी बोलाचा प्रसंग आलाच स्तुती करू नका. यावर्षी काही करण्याचा उद्देश पण असत होता. लोक एकच विचारत होते, कोरोनाचं संकट आलंय, आमच्या खात्यावरचे पैसे जातात का. अनेक जणांना भीती वाटत होती की पतसंस्था असेल, बँक असेल, खात्यावरचे पैसे सरकार घेतं काय, अशी काहीतरी भीती वाटायची. तर मला आठवतं जनधन योजनेमधून ज्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक खात्यावरती 2000 रुपये पाठवले, त्यावेळेस अनेकांच्या रांगा लागल्या आणि मी सहज रांगेतल्या असलेल्या लोकांना विचारत होतो, एवढी गर्दी का करा साहेब, आमच्या खात्यावरती जनधन खात्यावरती पैसे आलेत आमच्या, आणि मग काय आज उद्या परवा असतं ते मिळाले असते. नाही म्हटले अफवा अशी आहे की पैसे परत सरकार घेणार आहे, आणि ही अपप्रचार खूप बेकार असतो. आणि मग आता ते त्याच्यातून बाहेर आलो, परत हळूच लोक विचारायला यावर्षी आपल्या पसंतीचा लाभांश मिळणार आहे का नाही, थपक्या आवाजात बोलायला. आता लाभांश द्यायचा आहे का द्यायचा आहे, परंतु सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्याशिवाय, बोर्डानं मागेच दिलेली, परंतु सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्याशिवाय लाभांश वाटता येत नाही. सर्वसाधारण सभा घ्यायला बंदी आहे, आणि आता दिली त्यांनी, आता BC वरती सुद्धा आता सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिली.
आणि मग या शंकेचं निरसन करण्यासाठी आणि लोकांना दिलासा वाटावा, आपल्याला लाभांश मिळाला तर खात्यावरती वर्ग होईल किंवा कोण घेऊन जाईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी निश्चिंत राहावं. फक्त आता मला असं वाटतं की यावर्षी अनेक वर्षानंतर 1% फक्त लाभांश कमी केला दिसतंय. अनेक वर्ष म्हणजे पहिले 1 वर्ष सोडलं तर जवळपास 16 वर्षापर्यंत लाभांश 15% देत आलं. पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक भीतीचं वातावरण निर्माण वाटत आहे की पूर्वी कधीतरी आम्ही ऐकायचो परदेशात पैसे ठेवायला पैसे घेतात. आमचे पैसे ठेवायला त्याला चार्ज लावतात. म्हणजे आम्ही जर 1 लाख रुपये ठेवले तर वर्षाला काय 2%, 3% चार्ज लावतात. ती पाळी बहुतेक भारतात किती काही असं वाटायला लागलं. आता व्याजदर एवढे कमी व्हायला गेले आहे राष्ट्रीयकृत बँकेचे सगळ्यांचे. स्वाभाविकपणे हळूहळू कमी करत ते एक दिवस असा येणार की ठेवायला सुद्धा चार्ज लागणार, व्याज मिळणार नाही. आणि त्या काळामध्ये मात्र कर्जदाराची मात्र चांगली. कर्जदाराला खूप जरा 3-4%, 5% पैसे मिळतील त्यावेळेस. योग आलं तर मी तर मला खूप आनंद वाटेल. आणि शेवटी पैसेवाल्यांना पैसे ठेवले पाहिजे, गरजू लोकांनी वापरले पाहिजे. कारण कारखानदार असेल, व्यापारी असेल, त्याला जर कमी पैशाने मिळाले तर ते तर आपण चांगला करू शकतो. पण अडचण आहे फक्त आमच्या ज्येष्ठ नागरिकांची, ज्यांचा उदरनिर्वाह याच्यावरच चाललेला आहे. हे केवळ ठेवीचं जे व्याज येते दर महिन्याला 3 महिन्याला, त्या व्याजावर त्यांचं प्रपंच आहे. अशा लोकांची अडचण आहे. मला असं वाटतं की भविष्यकाळात त्याच्यावरही काहीतरी मार्ग निघेल. आपण सर्वजण पतसंस्थेचे हितचिंतक अधिकारी सहकारी आहात. या निमित्तानं मला विनंती करायची आहे की आता सभासदाच्या बाबतीत विषय निघाला. डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी केली पाहिजे. म्हणजे मागणी जास्त केली पाहिजे, पुरवठा कमी केला पाहिजे, तरच आपली किंमत वाढेल. उलट माझं मत आहे एखाद्या मालाला नक्की असू शकत नाही, पण भाग भांडवलाच्या बाबतीमध्ये माझा सर्वांना आग्रह आहे. आता मी बँकेत तर सुरू केलं. सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा लोकमुखत परिवाराशी जोडला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि मग तो सभासदाच्या रूपानं जोडत, कर्जाच्या रूपानं जोडत किंवा ठेव रूपानं जोडत, आपण सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक नागरिक हा वेगवेगळ्या ठिकाणी सभासद आहे. म्हणजे असं काही नाही की एकाच बँकेत सभासद आहे किंवा एकाच पतसंस्थेत सभासद. तो 8-10-15 ठिकाणी सभासद असतो, 10-15 बँकेच्या ठिकाणी सभासद असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठे कमी पडू नये. डिमांड आहे काय, डिमांड कशामुळे आपली लाभांश देतो गेली 15 वर्षापूर्वी 15% लाभांश देतो आणि आज सुद्धा 14% लाभांश खूप आहे. बँका 10% देतात लोकांना, काही बँका 7-8% देतात. मला असं वाटतं की आपली डिमांड आपली जी आहे ती त्याच्यात एक करावं. आमच्या बोर्डाचं तुम्ही कुणाची तरी शिफारस आणल्याशिवाय सभासद ही मात्र डिमांड वाढवायला आणल्याशिवाय तुमची किंमत वाढणार नाही. पुढच्या काळामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये, आता तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण क्रमांक 1 वरती आहोत, परंतु पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांक व्हायचा आहे. आपल्याला येत्या किती मला वाटतं 18 म्हणजे आपण ज्यावेळेस 20व्या वर्षी जाऊ, 20व्या वर्षात ज्यावेळेस आपण पदार्पण करू त्यावेळेस लोकमंगल नागरी पतसंस्था ही महाराष्ट्रातील क्रमांक 1 पाहिजे. आता आपण माझ्या माहितीनुसार 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर महाराष्ट्रात आहोत. त्या संस्थेची वय काय हे माहिती नाही मला, परंतु आपलं वय जरी कमी असेल तर आपली छेप मात्र महाराष्ट्रातल्या क्रमांक 1 वरती असली पाहिजे. आणि म्हणून सर्वांना माझा आग्रहाचं विनंती आहे आपल्याला, आपण थोडस, मी ज्या ठिकाणी राहतोय शहरातल्या लोकांनी त्या ठिकाणच्या आसपासशी काही जरी केलं तर 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरातला प्रत्येक नागरिक हा आपल्याला जोडला गेला पाहिजे. ज्या ग्रामीण भागातल्या शाखा आहेत 100% जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1100 गाव आहेत. ही 1100 गावात आपल्या 1100 शाखा नाही, पण पुढच्या काळामध्ये 1 गाव असं राहिलं नाही पाहिजे त्या गावात
लोकमंगल नागरी पतसंस्था पोहोचलेली नाही. प्रत्येक गावात लोकमंगल नागरी पतसंस्था पोहोचलेली पाहिजे. मग ती सभासदाच्या रूपात असेल, कर्जाच्या रूपात असेल, ठेवीच्या रूपात असेल. आणि मग काही शाखेच्या ठिकाणी आजूबाजूला जी गाव आहेत त्या गावावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे करमाळ्याची शाखा आहे तर करमाळ्याच्या आजूबाजूला एक 10 किलोमीटर परिसरामध्ये, 15 किलोमीटर परिसरामध्ये जेवढी गावं येतील त्या गावातली लोक सातत्यानं आपल्याकडे बोलवून ते आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक ना एक गाव पुढच्या 2 वर्षामध्ये एक हे गाव म्हणजे आणि शहरातला भाग जर विचार केला तर एक हे वार्ड असा राहता कामा नये की त्या ठिकाणी लोकमंगल नागरी पतसंस्था पोहोचलेली नाही. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण सोलापूरकरांनी खूप आपल्याला म्हणजे विश्वास दिला, म्हणजे सोलापूरकरांनी आपल्यावरती विश्वास ठेवला. त्या विश्वासाला पण पात्र राहायचंच आहे. अधिक विश्वास कसा वाढत, कारण शेवटी पैसे खूप कष्टाने लोक कमावतात. एक एक रुपयाची त्यांना महत्वाची किंमत आहे. अनेक जणांचा उदरनिर्वाह व्याजावरती आहे आणि आपली जबाबदारी एक एक रुपयाचं संरक्षण करायची तुमची आहे, आपली जबाबदारी. आणि त्या संरक्षण करत असताना त्याचं जे व्याज आहे ते नियमितपणे त्याला मिळणं ही आपली जबाबदारी आणि ते आणि कर्ज देत असताना अनेकांनी कर्जाच्या व्याख्या सांगितल्या, सरकारी जामीनदार वगैरे वगैरे. मला असं वाटतं की कर्ज सुद्धा अशा लोकांना द्या ज्यांची पद आपली पतसंस्था आहे, ज्यांची खरोखरच बाजारात पद नाही, अशा लोकांना पुरवठा करावा. मी ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळात सुरुवातीला खूप घटकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे घटक. मग तो आमचा आशा वर्कर असेल, आमचे शेती उत्पादनाचे केळी उत्पादक, द्राक्ष उत्पादक, डाळिंब उत्पादक असतील, काही कारखानदार असतील, सर्व लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते किंवा पार्लरच्या जे पार्लरवाले त्यांना बोललो, केश करताना त्यांना बोललो, लॉन्ड्रीवाल्याला बोललो, खूप लोकांना मी संपर्क केला. आणि स्वाभाविकपणे मी एकच विचारलं, तुमचं आरोग्य कसं आहे, तुमचं आरोग्य लोकमंगल परिवारानं तुमच्यासाठी काय करावं. 90% लोकांचं मत होतं, साहेब 2 महिने झाले आणि खूप अडचणीत आहोत, अजून पुढे किती दिवस अडचण आहे माहिती नाही, आमचं दुकान बंद आहे, आम्हाला उदरनिर्वाह साधन नाही, त्या दुकानावरच आमचा उदरनिर्वाह आहे, ते जागेचं भाडं आम्हाला द्यायचं, जागेचं भाडं कसं द्यायचं, लाईटचं बिल काहीतरी येणार आहे ते द्यायचं, तर आम्हाला एक तात्पुरती मदत पाहिजे. मी स्वाभाविकपणे विचारतो, मदत म्हणजे मोफत का कसं. त्याने म्हणजे मोफत नका, आम्हाला कर्ज रूपानं द्या, आम्ही तुम्हाला मदत करा. मला असं वाटतं की तो धागा पकडून आपण बँकेतून जवळपास खूप म्हणजे छोट्या लोकांना, लॉन्ड्रीवाले असतील, पार्लरवाले असतील, हातगाडीवाले असतील, छोटे छोटे व्यापार, म्हणजे आपल्याला सगळ्याला घेण्याचं आहे. मोठ्या लोकांना कर्ज द्यायला खूप लोक आहेत. राष्ट्रीयकृत बँका तुटून पडायला लागल्या, त्यांच्या घरोघरी जाऊन ते कर्ज वाटायला. मला असं वाटतं तीच भूमिका तुमची आत्ताच्या काळामध्ये असली पाहिजे. आता आमच्या जवळ शाखेच्या जवळ असेल किंवा गावाच्या जवळ असेल, तुम्ही राहत्या घरापासून जवळ असेल किंवा आता जिथं प्रस्थापित शाखा आहे त्याच्या जवळ असेल, त्याच्या आजूबाजूच्या सामान्यातला सामान्य कोण आहे त्याला तुम्ही भेटा, त्याला विचारा, बाबा लोकमंगलने तुम्हाला काय मदत करावी, तुझा व्यवसाय कसा आहे, तुझ्या कुटुंबातली संख्या कशी आहे आणि व्यवसायात तुझ्या मदत काय करा. त्याला जर खरोखरच पैशाची गरज असेल, खूप कमी पैशाची गरज आहे, सोनाला मॅडम तसं तिकड सांगायला मिळाली, आमच्या तिथे जिथं बैठक होते त्यांनी काही आपल्या परिसरातला सर्वे केला. सर्वे केला जवळपास 80-90% लोकांच्या सर्वेमध्ये आहे कर्जाची मागणी, आणि कर्जाची मागणी किती, 1 लाखाच्या पुढे नाही, 1 लाखाच्या आत. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आहे हा ग्राहक, हा गरजू माणूस आहे. कारण माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्या पॅकेजमध्ये हा कुठलाच वर्ग बसत, ही जे राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेली कर्ज आहे त्याला मात्र 20% थेट साध्या अर्जावरती, जे फेब्रुवारी पर्यंत कर्ज नियमितपणे भरलेलं आहे त्याला 20% म्हणजे 10 कोटी जरी कर्ज घेतलं असेल तर त्याला 2 कोटी बळ द्यायला लागतात. त्याच्यात त्याला गरज आहे का नाही बघा नाही, फक्त एका अर्जावरती त्याला 20% कर्ज द्यावं लागेल.
मला असं वाटतं की आज आपली भूमिका असली पाहिजे की सामान्य जो माणूस आहे म्हणजे सर्व ठिकाणी बाजारामध्ये कळालं पाहिजे की या काळामध्ये खरोखरच लोकमुखल नागरी पतसंस्था असेल किंवा लोकमुखल बँक असेल किंवा लोकमुखल मल्टीशेअर या लोकांनी गरिबांच्यासाठी खूप आर्थिक सहकार्य केले. आज त्याला व्याजदर काय ह्याची सुद्धा विचारायची इच्छा नाही. त्याची आज जो आहे आजची गरज महत्वाची. त्याला थोडीशी मार मारायचा असेल किंवा काय तात्पुरती गरज हे जर मारली तर तो नव्यानं उभारणार आहे आणि तुमच्याशी तो खरोखरच प्रामाणिक राहणार. माझा दावा आहे 100% लोक प्रामाणिक असतात. फक्त आम्ही त्यांच्याशी कसा संपर्क ठेवतो, कसा संवाद करतो, किती गोड बोलतो हे त्याच्यावरती आपलं सगळं अवलंबून. कर्ज देताना जर आपण त्रास दिला, कर्ज देताना जर वेगळा हेतू ठेवून जर आपण कर्ज दिला तर मला असं वाटतं की परत करताना सुद्धा त्याचा हेतू देतो सगळं जागा होत असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे. लोकमगाचा हेतूच असा आहे की लोकमगाचा हेतू आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपल्याकडे जास्तीत जास्त कशी पुरवता येईल. त्यात महत्वाचं आहे जी गरज आहे ती रोजगाराची. रोजगाराच्या बाबतीत सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यावेळेस 18 वर्षापूर्वी ही पतसंस्था काढली त्यावेळेस 2 किंवा 3च लोक कामाला असतील. फार आज 2-3चे जवळपास 250 लोक 18 वर्षानंतर झाले. आता तुमची जबाबदारी आहे इमिजिएट. मला असं वाटतं की कोरोनाच्या संकटात अनेक मुलामुलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मला असं वाटतं की तशातल्या काही लोकांना किंबहुना नवीन जे आता शिकून बाहेर पडलेले त्या लोकांना आपली जबाबदारी आहे की त्यांना आपल्या पतसंस्थेमध्ये समाविष्ट करून त्याला प्रबोधन करू, त्याला प्रशिक्षण करू. आपण त्यांना सुद्धा आपल्या परिवारामध्ये काम दिलं पाहिजे. जो लोकमगाचा हेतू आहे रोजगार निर्मितीचा तो हेतू सुद्धा आपला साध्य करता आला पाहिजे. आपण कृपा करून अत्यंत स्वार्थी राहू नका. माझं पडलंय आता मी कशाला दुसऱ्याचं करू, दुसऱ्यासाठी काय करू, त्याची जबाबदारी काय घेऊ. मित्रांनो तुमची सुद्धा कधीतरी जबाबदारी घेतली आहे. तुम्ही कुणाच्या मुलाला इथं वशिल्यानं आलेला असता किंवा तुमच्या मेरिटवरती आला असता. पण मला असं वाटतं की आता आपल्यासारखे अनेक मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा रोजगार देण्याची जबाबदारी ही आपली आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी जे छोटे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगांना सुद्धा आपल्या मार्फत मदत व्हावी. जास्तीत जास्त लोक आपल्या ह्याच्यातून कसे उभारता येते आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलेलं आहे. आपण अनेक लोकांना आत्मनिर्भर करण्यात लोकमंगल परिवाराचा खूप मोठा सहभाग आहे. हा आपला झालं पाहिजे. मला या निमित्तानं विनंती करायची आहे की भविष्य काळामध्ये आता मागच्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये खूप मोठं संकट होतं. कामाची व्याप्ती खूप कमी होती. तरी पण मला असं वाटतं की आपल्या झालेला खर्चाचा ताण असेल, कामाच्यामुळे काही कामं प्रलंबित असते, पुढच्या काळामध्ये ती बचत करून वेळेची जास्तीत जास्त उपयोग करून आपण तो कसा भरून काढता येईल हे सुद्धा आपण सर्वांनी म्हणून त्याचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचं एक पत्र मला मिळालेलं आहे. आता कुणी पाठवलं त्याच्या खाली नाव नसल्यामुळे मी काही नाव घेत नाही. पण ते पत्र मिळालेलं आहे. त्या भावना अलका मॅडम असतील, संभाजीदादा असतील, बुराणा काका असतील. कारण नेहमी सांगताना सांगतोय की आपल्या वयाच्या अन्य संस्थांची तुलना करा. तिथं काय चांगलं आहे बघा, मग आपल्याकडे काय करता येईल ते बघा. त्यांचा चांगला अनुकरण आपल्याकडे करायचं जेणेकरून आपली संस्था वाढेल. मग अनेकांनी अभ्यास केला त्यातला एका संस्थेचा अभ्यास केला, तुलना सांगितली. तिकडे पगारी एवढे आहेत, आपल्याकडे पगारी एवढे आहेत सांगितलं आणि मी तुमचा निरोप नक्की देतो. पण तुमच्यावर अन्याय होणार नाही याची सुद्धा जबाबदारी सर्व संचालक मंडळ शिवसाहेब असतील त्यांना घेतील. मला असं वाटतं की प्रक्रिया सुद्धा अशा प्रकारची चालू केलेली आहे. शेवटी हा ताळमेळ घालायचा आपल्याला. म्हणजे ठेवीदाराला व्याज चांगले मिळालं पाहिजे, कर्जदाराला कमी पैशामध्ये कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि हे करत असताना कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार चांगली मिळाली पाहिजे. सभासदाला लाभांश 14% 15% मिळाला पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी भावना अपेक्षा 100% बरोबर आहे. पण सभासदाला आता 1% कमी झाला
म्हणजे दरवर्षी पदार्थ चौदा झालेला आहे आणि त्याच्यावर समाधान नाही. परत पुढच्या वर्षात वाढवायचं का कमी व्हायचं त्याच्यावर परत ठेवीदाराला वाटतं की ठेवीदारा सुद्धा कॅटेगरी खूप आहे. ठेवीदाराला महिला वर्ग म्हणतं की महिलासाठी 1% तुम्ही वाढवा, ज्येष्ठ नागरिक म्हणतात ज्येष्ठासाठी 1% वाढवा, पुन्हा नवदाम्पत्य म्हणतात की वधूवरांच्या निमित्तानं जर ठेव ठेवली तर ते 1% वाढवा. प्रत्येक घटक म्हणताय की 1% ठेव वाढवा. ठेवीचे व्याजदर आमचं ठेव ह्याच्यावरच प्रपंच आहे आमचा, तर ठेवीचे दर वाढवा. इकडे कर्जदार म्हणताय साहेब राष्ट्रीयकृत बँक 9% आम्हाला गृहधारण कर्ज देते, 9% कुठं कुठं बोर्ड बघायला लागलोय मी, 9% सोने तारण द्यायला लागलेले आहे. मला असं वाटतं आपल्याला सुद्धा हे एक मार्केटिंग करता आलं पाहिजे. 9% सोनं तारण द्यायचं का आपण सुद्धा दिलं पाहिजे, पण सोन्याच्या किमतीच्या 30% 40% घेतलं की 8% देतो. कोण घेईल का 40%? आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे. ते करत सांगायला तात्पर्य होते की ठेवीदार कर्जदाराला सुद्धा वाटतं की माफक दरामध्ये कर्ज मिळालं पाहिजे आणि कर्मचाऱ्याला वाटतं की कामाचा प्रचंड मोबदला मिळाला पाहिजे, अन्यायता काम. ह्या सगळ्यांची तारेची कसरत प्रशासन अधिकारी असतील, सर्व अधिकारी असतील. पण माझी विनंती आहे लय आमचे आपली सगळ्यांची कृपादृष्टी चेअरमन साहेब आमच्यावर जरा कृपादृष्टी करा. काय सध्या कोरोनामुळे गाड्याचे 2 आहेत. मला वाटतं बहुतेक लय रंगा समजलं तसं म्हणून काय समजलं नाही. ठीक आहे, आमच्याला अन्याय करून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. एकदा आता विषय राहिला आपल्याला लोकमंगल नागरी पतसंस्थेची जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे, लोकांच्या पर्यंत घराघरापर्यंत पोहोचायचे. त्याच्यासाठी काय काय उपाय ते जाताना जर आपल्याकडे काय सूचना असतील तर ते देऊन जावं. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय जय.